हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मस्त उडदाची डाळ, एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप चविष्ट अशी लागणारी ही भाजी आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत पण फार छान लागते. तर बघा, इथे मी उडदाची डाळ शिजवून घेतलेली आहे. मस्त छोट्या कुकरमध्ये घ्यायची, जेणेकरून तिची साल पूर्ण अशी वरती येते, मग आपल्याला ती अशी काढता येते. आणि डाळ शिजवताना मी त्याच्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची टाकलेली होती आणि 1 वाटी डाळ आणि 1.5 ग्लास मी इथे पाणी घेतलेलं होतं. बघा, असा छोटा कुकर आहे. आणि डाळ शिजवताना कुकर हलवायचा नाही अजिबात. हलवला तर ती साल त्याच्यामध्ये मिक्स होते आणि नाही हलवलं तर मग अशी साल बरोबर वरती येते आणि मग अशी ती आपण चम्मचच्या साहाय्याने काढून घ्यायची, जेणेकरून मग डाळ बनल्यावर त्याच्यामध्ये अशी जास्त साल दिसत नाही. तर अशा पद्धतीने मी आता याच्यावरची पूर्ण साल काढून घेते. आणि ही डाळ शिजवण्यासाठी मी 4 ते 5 शिट्ट्या घेतलेल्या. जर तुम्हाला कमी शिजवलेली आवडत असेल तर 4 घेतल्या तरी चालेल. तुम्ही बघू शकता इथे किती मस्त अशा प्रकारे इथे साल निघत आहे. आणि आता पूर्ण साल माझी इथे काढून झालेली आहे. आणि डाळ आता आपण एकदा मिक्स करून घेऊया. आणि मी तुम्हाला दाखवते पण डाळ किती मऊ अशी शिजलेली आहे. आणि जास्त घोटायची पण गरज नाही पडत. मग छान डाळ अशी शिजली की मऊसूत. हे बघा, आणि पाणी अजिबात राहिलेलं नाही. जेवढं पाणी टाकलं तेवढ्या पाण्यामध्ये मस्त अशी डाळ आपली शिजलेली आहे. जवळून पण बघू शकताय तुम्ही, मऊसूत झालेली आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला जर मिरच्या टाकायच्या नसतील तर तुम्ही फोडणीच्या वेळेला लाल तिखट पण टाकू शकता. पण हिरवी मिरची टाकून ही डाळ जर बनवली ना, एकदम अप्रतिम लागते. झाकण लावून आता कुकर आपण साईडला ठेवू. आणि आता आपण करायची आहे फोडणी. त्यासाठी पॅन व्यवस्थित गरम करून घेतला. मग त्याच्यामध्ये आता आवडीनुसार तेल टाकायचं. तेल गरम झालं मस्त. आता जिरं टाकून घेतलं आणि जिरं छान फुलू द्यायचं. मग आता याच्यामध्ये कट केलेला लसूण टाकायचं. लसूण तुम्ही ठेचून पण टाकू शकता, पण मी कट करून टाकत आहे. आणि लसूण पण आपल्याला 1-1.5 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत लसणाचा असा सुगंध येत नाही तोपर्यंत लसूण मस्त असा परतून घ्यायचा. आणि आता फोडणीमध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा. तरी ती मी 1 मोठा कांदा कट करून घेतलेला आहे. कांदा जास्त टाकला की भाजी छान लागते. आता कांदा पण आपल्याला मस्तपैकी 1-1.5 मिनिट परतून घ्यायचा आहे. कांदा तुम्ही लांब कट करून टाकला तरी चालेल, पण मी ती बारीक कट केलेला आहे. आणि मस्त आता याला 1-1.5 मिनिटं परतून घेतल्यावर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आता भाजीची क्वांटिटी बघून मीठ आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि अर्धा चम्मच मी इथे हळद टाकून घेतली. आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतला. आणि छानपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं. आणि फोडणी करताना नंतर आधी मोठा गॅस ठेवायचा, नंतर मग मिडियम करून घ्यायचा, जेणेकरून आपली फोडणी इथे जळणार नाही. छानपैकी आता हे मिक्स करून झालेलं आहे. आणि आता आपली तयार झालेली डाळ याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं होतं आणि डाळ मिक्स करून घेतली होती. आणि आता गरजेनुसार आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. सुरुवातीला मिक्स करून बघायचं आधी की पाण्याची गरज किती आहे. आपल्याला भाजी घट्ट पातळ जशी पाहिजे त्या हिशोबाने याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. पूर्ण भाजीला आपल्याला इथे 1 ग्लास पाणी लागलेलं आहे. अशा पद्धतीची मी कन्सिस्टन्सी ठेवणार आहे, कारण मग ती उकळी आल्यावर परत थोडीशी आटणार आहे त्यासाठी. आणि 3 ते 4 मिनिट छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. डाळ मस्त अशी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही इथे मस्त अशी तरी आलेली आहे आणि सुगंध पण फार छान येतो आहे आणि चवीलाही तेवढीच मस्त लागते. आता ही व्यवस्थित मिक्स करून घेतली. मी इथे थोडी घट्ट ठेवली आहे, कारण माझ्या मुलांना थोडी घट्ट आवडते. त्यामुळे तुम्हाला जर पातळ करायची असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने आपली ही भाजी इथे तयार झालेली आहे, सोप्या पद्धतीने एकदम. तुम्ही कशा पद्धतीने करता कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजची आपली जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.